आध्यात्मिक शक्ती दाखवण्यासाठी रचलेला अपहरणाचा डाव फसला. चिपळूणमध्ये अपहरण नाट्याचा पर्दाफाश. भोंदूगिरी करणाऱ्या महिलेसह चौघांना बेड्या. चिपळूण तालुक्यातल्या कामथे हुमणेवाडीत प्रथम बाईत नावाचा मुलगा बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार नोंदवली. 2 दिवस उलटून गेले तरी प्रथमचा काहीही पत्ता लागत नव्हता. अखेर चिपळूणच्या कामथे इथं स्वतःला मठाधिपती म्हणून घेणारी वासंती कांबळी पुढे आली आणि तिनं मी मुलाला शोधून दाखवते पण त्याच्या आई वडिलांनी माझ्या पायाशी यावं असं आवाहन केलं. मात्र इथंच या भोंदूबाईचं बिंग फुटलं. ह्या मुलाला 4 दिवसात शोधून देतो, माझ्याकडे दैवी शक्ती आहे आणि मी त्याला शोधून देतो असे ती काही स्त्रियांकडे बोलली होती. आणि तोच धागा पकडून आम्ही त्या आरोपीच्यापर्यंत पोहोचलो. याच्यामध्ये आरोपी श्रीमती वसंत कांबळी, मधुकर चिंदके आणि सूरज दळवी यांना अटक केलेली आहे. या भोंदूबाईनं कामथ्याला मोठा आश्रम उघडला. त्यावेळी अपहृत प्रथमचे वडील म्हणजेच प्रकाश बाईत या भोंदूबाई बरोबर होते. कालांतरानं त्या दोघात मतभेद झाले आणि प्रकाश बाईत वेगळे झाले. मात्र भक्त संप्रदाय वाढावा, बाईत यांनी पुन्हा प्रवाहात यावं आणि आपलं बिंग कुठेही फुटू नये यासाठी या भोंदूबाईनं अपहरणाचं नाट्य रचल्याचं प्रथमच्या वडिलांनी म्हटलंय. कालांतरानंतर मी 5-6 महिन्यापूर्वी जाणं बंद केलं होतं आणि अशा ह्याच्यामुळे गेल्यामुळे हा परत माझ्याकडे येईल या विचाराने तिच्या माझ्यावरती भोंदूगिरी करून की हा मुलग्याला आपण जर किडनॅप केली तर हा परत येईल, मग परत ह्याच्यावरती भोंदूगिरी करून मी याला अडकवू शकते अशा बेसवरती तिने माझ्या मुलाला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला. एका हॉटेलमध्ये पोळ्या लाटणारी वासंती कांबळी भोंदूगिरीच्या बळावर माऊली बनली. लोकांना लुबाडून कोट्यवधींची माया जमवली. मात्र तिच्या कृत्याचा आता पर्दाफाश झालाय. तेव्हा प्रेक्षक हो, अशा भोंदूंपासून सावधान. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.